तुकडोजी महाराज म्हणतात सोहम ध्वनी. आता आज आपण दशक 17 मधला समास 5वा अजपा निरूपण पाहत आहोत. तुकडोजी महाराज म्हणतात सोहम ध्वनी गात गात रंगी रंगू दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. सोहम हा श्वासोश्वासाबरोबर होतो. तो म्हणत म्हणत ईश्वराशी एकरूप होऊ दे. म्हणूनच कलियुगात नामस्मरणाला फार महत्त्व आहे. नामस्मरणाचे 2 प्रकार आहेत. एक, सामान्य साधक जे नाम घेतात त्याला साधक नाम म्हणतात. संत जे नाम घेतात त्याला सिद्ध नाम म्हणतात. साधक नाम सतत घेत गेले व त्याची सतत उपासना केली म्हणजे त्या नामावर श्रद्धा निष्ठा ठेवून त्याचा जप करणे हीच परमेश्वराची उपासना हा भाव ठेवला तर ते नामसिद्ध नाम होते. गजानन महाराज सतत गणी गणगणात बोते या भजनात दंग असत, म्हणून तो मंत्र सिद्ध झाला. नामदेव संत म्हणतात नाम तेची रूप तेची नाम, नामरूप भिन्न नाही, नाही तर नाम हेच देवाचे सगुण ध्यान व रूप आहे. अशा नामाच्या पाठाने प्रपंचाचे विस्मरण होते. तुकाराम महाराज म्हणतात अहम सोहम ब्रह्म आकळेला, सर्वत्र चैतन्यमय ब्रह्म आहे हे सतत त्या नामस्मरणाने होते. हा जो अजपा निरूपण नावाचा समास आहे त्यात प्रत्यक्ष साधना कशी होते हे सांगणारा आहे. श्रीराम 21,600 जपा नेमून गेली ते अजपा, विचार पाहता सोपा सकळ काही श्रीराम. दिवसभरात 25,600 वेळा प्रत्येक प्राण्याचा श्वासोश्वास होत असतो. त्यालाच अजपा जप म्हणतात. गायत्रीचा जप हा रोज ठरलेला आहे. त्यावर चित्त एकाग्र करून लक्ष ठेवणे यालाच अजपा जप करणे म्हणतात. विचार केला तर या जपाची साधना सोपी वाटते. मुखी नासिकी असे जे प्राण तयास अखंड येणे जाणे, याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी श्रीराम. मुखात व नाकात सतत प्राणवायू असतो. तो सारखा बाहेर सोडला जातो व आत घेतला जातो. ते लक्षपूर्वक बारकाव्याने पाहावे, त्याचा विचार करावा. मुळी पाहता एक स्वर त्याचा तारमंद्र घोर, त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा श्रीराम. मुळात षडज हा एकच स्वर आहे. त्याचे 3 प्रकार आहेत. एक, तार षडज म्हणजे वरचा स्वर, मंद्र म्हणजे मधला षडज आणि घोर म्हणजे खालचा आणि खर्ज षडज. त्यातल्या घोरापेक्षाही अजपाचा विस्तार सूक्ष्म आहे. श्रीराम. सारिगम पद निस सरी मातृका सायास, प्रथम स्वरे मातृकास म्हणून पाहावे श्रीराम. सारिगम पद निस हे 7 स्वर आहेत. ते खर्जात अगदी खालच्या पट्टीत प्रयत्नपूर्वक म्हणून पाहावेत. कोणताही एक स्वर प्रथम धरून तेथून पुढचे स्वर म्हणून पहा. परे वाचे उनी अर्थे आणि पश्यंती खालते, स्वराचे जन्मस्थान ते तेथून उठे श्रीराम. परा पश्यंती मध्यमा वैखरी ह्या 4 वाणी आहेत. परेचे स्थान नाभी आहे, पश्यंतीचे स्थान हृदय आहे. पण अगदी खालच्या पट्टीत हे स्वर म्हटल्याने कळते की परावाणीच्या अलीकडे व पश्यंती वाणीच्या खाली अर्थात नाभी व हृदय यांच्या मध्ये स्वराचे जन्मस्थान आहे. तेथून स्वर उठतो म्हणजे तिथून स्वराचा जन्म होतो. श्रीराम. एकांती उगेच बैसावे तेथे हे समजून पाहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी श्रीराम.
एकांतात शांतपणे बसावे, तेथे हा अभ्यास करावा. श्वास सतत घ्यावा व सोडावा. एकांती मौन धरून बैसे, सावध पाहता कैसे भासे. सोहम सोहम ऐसे शब्द होती श्रीराम. एकांतात सहज शांत बसावे. लक्षपूर्वक श्वास उच्छ्वासावर पाहिले म्हणजे सोहम सोहम शब्द हे शब्द सतत ऐकू येतील. उच्चारविण जे शब्द ते जाणावे सहज शब्द. प्रत्यय येती परंतु नाद काहीच नाही श्रीराम. यात त्यांचा उच्चार किंवा आवाज ऐकू येत नाही, पण ते होत आहेत हे कळतात, म्हणून त्यांना सहज शब्द म्हणतात. फक्त त्यांचा अनुभव येतो. ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला. योगाभ्यासाचा गलबला या कारणे श्रीराम. सोहम सोहम हे शब्द सुद्धा सोडून जो बसतो तो खरा मौनी होय. योगाभ्यास त्यालाच म्हणतात. मौनी होण्यासाठीच योगाभ्यास करायचा असतो. शनै शनै रूप 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 परमे बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. गीतेचा अध्याय 6 श्लोक 25. धैर्याने बुद्धीने हळूहळू परत होत जावे. मनाला आत्म्यात स्थित करून, मन आत्माच आहे त्याला दुसरे न मानता त्याला दुसरा कशाचा विचार करू देऊ नये, म्हणजे मौनी अवस्था प्राप्त होते. श्रीराम. एकांती मौन धरून बैसला, तेथे कोण शब्द झाला. सोहम ऐसा भासला अंतर्यामी. एकांतात बसला, मौन धरून बसला तर शब्द कोण करणार व ते ऐकायला येणारच नाहीत. सोहम या शब्दाचा आभास म्हणजे श्वासोच्छ्वासाद्वारे होतो, तोही आतल्या आत होतो. धरिता सो सोडिता हम, अखंड चाले सोहम सहम. याचा विचार पाहता बहु विस्तारला श्रीराम. श्वास घेताना 6 व सोडताना अहम असा सोहम सोहम हा जप अखंड चाललेला असतो. त्याबद्दल विचार केला तर हा विषय वाढतच जातो. श्रीराम. देहधारक तितका प्राणी, स्वेदज उद्भिजाधिक खाणे. श्वासोच्छ्वास नसता प्राणी कैसे जिती श्रीराम. स्वेदज, उद्भिज, जारज आणि अंडज हे प्राण्यांचे 4 प्रकार आहेत. त्यांना शरीरे आहेत. या सगळ्यांना श्वास घेणे व सोडणे म्हणजे श्वासोच्छ्वास चालूच असतो, कारण प्राणवायू घेणे व बाहेर टाकणे चालूच असते, कारण प्राणवायूशिवाय हे जगूच शकत नाहीत. श्वासोच्छ्वास ऐसे हे जपा सकळाशी, परंतु कळे जाण त्यासी. सहज सांडून सायासी, पडोच नये श्रीराम. असा हा अजपाजप सगळ्या प्राण्यांचा चालूच असतो, पण जो ज्ञानी असतो त्यालाच हा कळतो. असे हे परब्रह्म स्वरूप प्राप्त करण्याचे अगदी सहज व सोपे साधन सोडून कष्टदायक साधनांचा फंदात पडू नये. श्रीराम. सहज देव असतची असे, सायासे देव फुटे नासे. नासिवंत देवास विश्वासे, ऐसा कवणू श्रीराम. मुद्दाम दगडाचा धातूचा देव केला तर तो फुटतो, झिजतो, नाश पावतो, पण निश्चळ व सहज सतत आहे असा असतो. मग नाशिवंत देवावर कोण विश्वास ठेवील. जगदंतराचे दर्शन, सहज घडे अखंड ध्यान. आत्मइच्छेने जन सकळ वर्तती श्रीराम. जगाचे अंतर म्हणजे अंतरात्मा, त्याचे दर्शन घेतले की सहज ध्यान अखंड होतच असते.
कारण अंतरात्म्याच्याच इच्छेप्रमाणे सर्व वागत असतात. प्राण्यांचे वागणे हे त्याला जशी इच्छा होते त्याप्रमाणे वागतो व ती इच्छा अंतरात्म्याचीच असते. हे लक्षात घेऊन व्यक्तीचे नाव व रूप याकडे लक्ष न देता, त्याचा विचार न करता, सर्व करता करविता अंतरात्म्याच आहे हे असे जाणून वागणे हेच दर्शन व ध्यान आहे. अध्याय 14 गीतेचा अध्याय 14 श्लोक 20. सर्वभूतेषु येनैकं भावम् अन्ययमीक्षते अविभक्तम् अविभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. या ज्ञानाने मानव नाना रूपामध्ये असलेल्या भूतांमध्ये एक अभिन्न म्हणजे भेदभाव पाहत नाही. तो सात्विक मनुष्य असतो. म्हणून द्वैतभाव न ठेवता सर्व प्राणी सर्व प्राण्यात अंतरात्मा पाहता एकच आहे या भावाने त्याच्याशी वागणे म्हणजेच देवाचे दर्शन घेणे होय. श्रीराम. आत्मयाचे समाधान घडे तैसेची अशन, सांडले फिटले समर्पण तयासीच होय. श्रीराम. अंतरात्म्याचे समाधान होईल असेच खाणेपिणे व भोग शरीराला देत असतात. मुद्दाम जाणून बुणून केलेलेच नव्हे तर चुकून माकून कळत न कळत केलेले सुद्धा त्या अंतरात्म्याला समर्पित वाहत असतात. श्रीराम. अग्निपुरुष पोटी वसती तयास अवदाने सकळ देती, लोक आज्ञेमध्ये असती आत्मयाचे. श्रीराम. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देह आश्रितः असे भगवंत सांगतात. म्हणूनच उदरभरण नो हे जाणे जे यज्ञ कर्म म्हणतात. अन्नग्रहण करणे म्हणजे पोटात जो अग्निपुरुष यज्ञपुरुष आहे त्यालाच प्रत्येक घासाची आहुती देत असतो. त्याचाच अंतरात्म्याचाच आज्ञेत आपण सर्व वागतो. सहज जेव जप ध्याने, सहज चालणे स्तुतिस्तवने, सहज घडे ते भगवाने मान्य कीजे. श्रीराम. याप्रमाणे देव सर्व करता आहे. जप ध्यान स्तुती भजन ही आपल्या हातून त्या अंतरात्म्यामुळे सहज घडतात. सहज म्हणजे न ठरविता जे काही आपण करतो ते ईश्वराला पावते. श्रीराम. सहज समजा या कारणे नाना हठयोग करणे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही. श्रीराम. पण हे सर्व सहज घडणे हे कळण्यासाठी लोक हठयोग वगैरे अनेक साधने करतात, पण एकदम ते कळणे कठीण आहे. श्रीराम. द्रव्य चुकते दरिद्र येते, तळी लक्ष्मी वरी वर्तते, प्राणी काय करील ते ठाऊके नाही. श्रीराम. संपत्ती द्रव्य कुठे पुरून ठेवले आहे हे माहीत नसते, मग दारिद्र्यात दिवस कंठावे लागतात. जेथे बसतो त्याखालीच संपत्ती असते, पण हा उपाशीच राहतो. ईश्वर ज्याचा आपल्याला ध्यास आहे, ते आपले लक्ष आहे, ध्येय आहे, ते आपल्याजवळच आहे हे सामान्यांना आपल्याला माहीत नसते आणि म्हणूनच आपण दुःखी होत असतो आणि देहाचाच फक्त विचार करत असतो. तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये. श्रीराम. तळघरात खूप द्रव्य आहे, भोवताली भिंतीतून खांबातून तसेच वरच्या तुळईते खूप द्रव्य आहे, म्हणजे सर्व घरभर द्रव्य आहे. म्हणजे या देहाच्या नसानसात देव आहे, अंतरात्मा आहे. लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, त्याचे दरिद्र अधिक सांडे, नवल केले परमानंदे परमपुरुषे. श्रीराम. अशी लक्ष्मी चारी बाजूंना असते. हा प्राणी त्या लक्ष्मी निवासात बसून राहतो. लक्ष्मी प्राप्त झाली की देवाचा विसर पडतो, भोगात जीव रमतो
म्हणजेच ईश्वर साधनेपासून दूर जातो व जास्तीत जास्त ज्ञानदृष्ट्या दरिद्री होतो, असे परमानंद परमात्मा करतो. हे सर्व चमत्कार तो परमेश्वरच करतो. एक पाहते एक खाते अशी विवेकाची गती, प्रवृत्ती अवथा निवृत्ती येण्याची न्याय श्रीराम. कोणी मनसोक्त खातात तर न मिळणारे त्यांच्या तोंडाकडे पाहतात. हा फरक दोघांच्या विचारांच्या विस्ताराने, जाणीवेच्या कमी अधिक प्रमाणाने दिसतो. निवृत्तीवादी जे समोर आले त्याचा ईश्वरी प्रसाद म्हणून आनंदाने स्वीकार करतात. प्रवृत्ती म्हणजे इच्छेप्रमाणे वागणारे, इंद्रियांच्या मागणीनुसार वागणारे असंतुष्ट असतात. त्यांना सुख मिळत नाही. त्यांची ईश्वराबद्दलची जाणीव, विवेक, विचार फारसा उन्नत झालेला नसतो. म्हणून माणसात वागण्यात फरक दिसतो. अंतरिवस्था नारायणे लक्ष्मीस काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपण एक बळकट धरावा श्रीराम. देह उपभोग घेण्यासाठी संपत्तीची, लक्ष्मीची गरज असते. देहात जर नारायण आहे, देहच जर ईश्वराचे देऊळ आहे, तर तेथे लक्ष्मी त्याच्या सेवेला हजर राहणारच. म्हणून लक्ष्मी, धन, संपत्ती, घरदार यामागे न लागता विचारपूर्वक त्या नारायणाचे ध्यान सतत करून तो घट्ट धरून ठेवावा. नामजप व अजपाजप यामध्ये श्वासावर ताबा आपोआप राहतो. श्वास जितका संथ व हळू असेल तेवढे वासना व विकार कमी होतात. रागाने, चिडल्याने, घाबरल्याने, उत्तेजित झाल्याने श्वास जोरात सुरू होतो. अजपामुळे श्वास संथ होऊन विकारावर निग्रह करता येतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अजपा निरूपण नाम समास पंचम श्रीराम.